नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून जी जाहिरात देण्यात आली आहे, लिपिक पदासाठीची जी भरती केली जाणार आहे, शिक्षण आयुक्तालय राज्य स्तरावरील कार्यालयातील पदे भरण्यासाठीची परीक्षा जी आहे, याच्यामध्ये पाहू शकता पदे जी आहेत, मुख्य लिपिकसाठी 6, वरिष्ठ लिपिकसाठी 14 आणि निम्नश्रेणी लघुलेखकसाठी 3 अशी एकूण 23 पदे भरली जाणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित जो सिलेबस आहे या भरती संदर्भातला तो सिलेबसची विस्तारित माहिती पाहूयात. तो अभ्यासक्रम आहे, त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीने आहे याच्याबद्दलची माहिती पाहूयात. त्यापूर्वी आपण याच्यामध्ये जी पुढची जी प्रोसेस आहे याच्यामध्ये म्हणजेच एकूण जी पदे आहेत आरक्षणानुसार ती माहिती देण्यात आलेली आहे, त्यानुसार चेक करूयात. पहिल्यांदा त्याच्यामध्ये पाहू शकता संवर्गाचे नाव मुख्य लिपिक या पदासाठी एकूणची जागा आहेत 6 जागा आहेत. त्याच्यानंतर आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत त्यांची माहिती इथे विस्तारित पद्धतीने देण्यात आलेली आहे, ते चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर प्रत्येक पदासाठीची जी आरक्षणानिहाय जो तपशील आहे त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. वरिष्ठ लिपिकसाठी पाहू शकता एकूण 14 पदे आहेत याच्यामध्ये आणि त्यानुसार ती चेक केली जाऊ शकतात. एकूण पदांमध्ये जे आरक्षणानुसार कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत याची माहिती देण्यात आलेली आहे. निम्नश्रेणी लघुलेखक एकूण 3 पदे, त्याच्यामध्ये भरवायची पदे जी आहेत प्रत्येक आरक्षणानुसार त्याचबरोबर समांतर आरक्षणानुसार देण्यात आलेली आहेत, चेक केली जाऊ शकतात. त्याचबरोबर आता याच्यामध्ये पाहू शकता जी पात्रता आहे उमेदवाराची ती कशा पद्धतीने असणार आहे, प्रत्येक शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे त्याबद्दलची माहिती पाहूयात. तर इथे पाहू शकता वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर टंकलेखन, संगणक टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट, शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर मुख्य लिपिक पदासाठी किमान 2 वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचं जे अनुभव आहे वरिष्ठ लिपिक पदासाठी किंवा 2 वर्षाचा शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक या पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे लघुलेखक निम्न श्रेणी, यासाठी पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर टंकलेखन, संगणक टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिटचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तिसरं जे पद आहे याच्यामध्ये ज्या अशा पद्धतीने ही जी पदे आहेत ही भरली जाणार आहेत. याच्यामध्ये लघुलेखक निम्न श्रेणी आणि मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक अशा पद्धतीने ही पदे आहेत स्टेनो या पदासाठीची. तर याच्यामध्ये आपण सिलेबस पाहूयात. प्रत्येक जो आहे याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. ही परीक्षा जी आहे IBPS द्वारे घेण्यात येणार आहे, त्यामुळे या परीक्षेचा पॅटर्न जो आहे IBPS पॅटर्न असणार आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता अभ्यासक्रम जो आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गटकसाठी निश्चित केलेला अभ्यासक्रम व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयानुसार परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आलेला आहे. यानुसार पाहू शकता मराठी भाषेसाठी एकूण 50 प्रश्न आणि त्यामध्ये 50 गुण आहेत. इंग्रजी भाषेसाठी सुद्धा 50 प्रश्न एकूण आणि 50 गुण आहेत. त्याचबरोबर सामान्य ज्ञानसाठी सुद्धा 50 प्रश्न 50 गुण आहेत. बौद्धिक चाचणीसाठी सुद्धा 50 प्रश्न आणि एकूण 50 गुण. त्याचबरोबर एकूण 200 प्रश्न आणि 200 गुणांचा असा पेपर असणार आहे. याच्यामध्ये परीक्षेचे स्वरूप जे आहे याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. एकूण 120 मिनिटांचा कालावधी या परीक्षेसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये पाहू शकता ज्या पदांकरता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे अशा पदांकरता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील, परंतु त्यापैकी मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता 12वीच्या समान राहील. यामध्ये परीक्षेचं स्वरूप पाहू शकता. परीक्षा जी आहे ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ CBT MCQ म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नास 1 गुण असणार आहे. याची जी ऑनलाईन अर्ज करण्याची जी लिंक आहे ती सध्या ॲक्टिवेट नाही झालेली आहे. पुढची जी प्रोसेस असेल त्याच्याबद्दलची माहिती देण्यात येईल. IBPS द्वारे ही परीक्षा घेण्यात येणार असणार आहे. जी पॅटर्न आहे एक्झाम पॅटर्न किंवा सिलेबस जो आहे तो IBPS पॅटर्ननुसार असणार आहे. आपण डिटेलमध्ये सिलेबस पाहूयात.
या पदासाठीचा तो सिलेबस जो आहे तो कशा पद्धतीने आहे याबद्दलची माहिती चेक करूयात। इथे पाहू शकता अधिकृत जो सिलेबस आहे या भरतीसाठीचा MSc पुणे लिपिक स्टेनो एक्झाम सिलेबस 2024मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्समध्ये काय काय येऊ शकतं त्यामध्ये पाहू शकता इंडियन हिस्ट्री आहे, जिओग्राफी, इंडियन इकॉनॉमी, इंडियन पॉलिटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, अवॉर्ड्स अँड ऑनर्स, इम्पॉर्टंट डेज महत्त्वाचे दिवस, करंट इव्हेंट्स म्हणजे चालू घडामोडी आहेत नॅशनल आणि इंटरनॅशनल, स्पोर्ट्स खेळ, बुक्स अँड ऑथर्स मराठी पुस्तके त्यांचे लेखके, ऑब्झर्वेशन्स, जनरल सायन्स आहे, बजेट आणि 5 वर्षाचा प्लॅन म्हणजे पंचवार्षिक योजना याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यानंतर पाहू शकता इंग्लिश लँग्वेजमध्ये काय काय येऊ शकतं तर ग्रामर आहे, पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्सेस, आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स एक्सेट्रा आहे। वोकॅब्युलरीमध्ये पाहू शकता सायनॉम्स आहेत, अँटीसायनॉम्स, इडियम्स, प्रेसेस, त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, कंप्रेन्सेशन आहे, सेंटेन्स रिअरेंजमेंट, एरर स्पॉटिंग आहे, फिल इन द ब्लँक्स। तिसरा जो सब्जेक्ट आहे क्वांटिटिव्ह एप्टिट्यूड याच्यामध्ये नंबर सिस्टीम आहे, सिम्प्लिफिकेशन आहे, पर्सेंटेजेस, ॲव्हरेज, रेशो प्रपोर्शन आहे, प्रॉब्लेम्स ऑफ एजेस, टाईम ऑन वर्क, पाईप्स अँड सिटन्स आहे, टाईम अँड डिस्टन्स, प्रॉब्लेम्स अँड ट्रेन्स, बोट्स अँड स्ट्रीम्स, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, डेटा इंटरप्रिटेशन यावर आधारित प्रश्न विचारले जातील। शेवटी रिझनिंग ॲबिलिटी पाहू शकता याच्यामध्ये ॲनॉलॉजीज आहे, क्लासिफिकेशन, कोडिंग अँड डिकोडिंग, ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन टेस्ट, सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था, पझल टेस्ट आहे, अल्फाबेट, त्याच्यानंतर सिरीज कम्प्लिटेशन, लॉजिकल वेन डायग्राम वेन आकृती, सायलॉजन्स, डेटा सफिशियन्सी, स्टेटमेंट आर्ग्युमेंट्स आणि स्टेटमेंट कन्क्लुजन। त्यानंतर सब्जेक्ट स्पेसिफिक नॉलेजमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे तुम्ही लिपिक या पदासाठीची परीक्षा देत आहे तर त्यावर आधारित जे प्रश्न आहेत या भरती परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। यामध्ये पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये याचे प्रश्न असतील त्याच्यामध्ये कम्प्युटरवर आधारित प्रश्न असतील म्हणजे कम्प्युटरचे हार्डवेअर सॉफ्टवेअर यासंबंधीचे सिंपल क्वेश्चन असतील किंवा एखादा शॉर्टकट कीज वापरताय टायपिंग संबंधात याबद्दलचे प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात। या सेक्शनमध्ये तर सब्जेक्ट टॉपिक्स वाईज प्रश्न असणार आहेत। तर अशा पद्धतीने ही भरतीची परीक्षा आहे लिपिक संवर्गासाठीची। या भरती परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातील। तो अधिकृत जो जाहिरात आहे अधिकृत जो सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे MSc पुणे यांच्या अंतर्गत। त्याच्यामध्ये चेक केलं जाऊ शकतं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून जी पुढची जी प्रोसेस असेल म्हणजे परीक्षेचं वेळापत्रक, हॉल तिकीट याबद्दलची माहितीसुद्धा वेळोवेळी देण्यात येईल। तर मुख्य लिपिक म्हणजे लिपिक संवर्गामधील ही जी पदे आहेत निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून जी पुढची प्रोसेस आहे या परीक्षेसाठीची तयारी करू शकता। सिलेबस जो देण्यात आलेला आहे त्यानुसार IBPSवर ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठीचा सिलेबस जाहीर करण्यात आलेला आहे। IBPS पॅटर्ननुसार तुम्ही जर एखादी परीक्षा दिली असेल तर त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की कशा पद्धतीचे प्रश्न असतील याच्यामध्ये। त्यामध्ये जो पॅटर्न जो आहे तो डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने ही जी माहिती आहे महत्त्वाची आहे परीक्षेचा अभ्यासक्रम आणि सिलेबस संबंधी काही प्रश्न असल्यास तुम्ही यूट्यूब कमेंट बॉक्समध्ये विचारून त्याबद्दलची माहिती दिली जाऊ शकते। अशा पद्धतीने आहे। त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।